नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रसन्नजित मिश्रा. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या या ब्लॉगमध्ये. आजचा हा ब्लॉग फार वेगळा होणार आहे. वेगळा याच्यासाठी कारण की आज ज्या लोकेशनला आपण व्हिजिट करायला जातोय या लोकेशनबद्दल आतापर्यंत कोणालाही माहिती नाही आहे. आणि माहिती तर नाहीच आहे, पण हा अनटच एरिया आहे. याला आतापर्यंत कोणी व्हिजिट केलेली नाही आहे. आणि ते लोकेशन आहे गुफा. आता गुफा म्हटल्याबरोबर आपल्या डोक्यामध्ये वेगवेगळे विचार आले असतील की गुफा नेमकी काय, कशी. तर ही नॅचरल केव आहे. सातपुड्याच्या जंगलातली एक नॅचरल केव आहे. जळगाव जामोद तालुक्याजवळ असलेलं सातपुड्याच्या पायथ्याशी सातपुड्याच्या रांगेमध्येच असलेली ही नॅचरल गुफा. आपण नक्कीच प्रयत्न करूया की आपल्याला ही गुफा जवळून बघायला मिळेल. आपल्याला या गुफेचं लोकेशन माहिती पडणार नाही आहे, कारण की या लोकेशनला शेअर करता येणार नाही आहे सेफ्टी प्रिकॉशन म्हणून. आणि मी सुद्धा इथे जातोय तर भरपूर गोष्टींची सेफ्टी प्रिकॉशनला समजूनच जातोय. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आपल्याला ही जागा नक्कीच आवडेल. आपण आतापर्यंत भरपूर नॅशनल जिओग्राफी, डिस्कवरी चॅनलमध्ये अशा वेगवेगळे ठिकाण बघितले असतील, पण आपल्या सातपुड्यामध्येही बहुतेक हजारो वर्षांच्या अगोदरपासून ही बनलेली नॅचरल केव असेल कदाचित. कारण की नॅचरल केव ही दगडाच्या आत बनले जाते आणि एक दगड बनायला किती वर्ष लागतात आणि दगडाच्या आतली गुफा बनायला किती वर्ष लागत असतील याचा अंदाज आपल्याला नक्कीच असेल. आणि आपण गुगल सर्च करून बघू शकता की एक गुफा बनायला किती वर्ष लागू शकतात. तर शेकडो वर्ष जुनी ही गुफा आहे, नॅचरल गुफा आहे. जंगली प्राण्यांचा अधिवास इथे असेल. म्हणजे ही ज्या वेळेवर आपण सध्या व्हिजिट करतो या वेळेवर तिथे कोणतेच प्राणी नसतील आणि सर्व गोष्टींची काळजी घेतच आपण तिथे जातोय. तर आपण हा व्हिडिओ नक्कीच बघत राहा. फारच सुंदर लोकेशन आहे हे सातपुड्याच्या जंगलातील. आपण हा ब्लॉग अशा वेळेवर सुरू करतोय, अशा वेळेवर आपण जातोय की आपल्याला कोणत्याही प्रकारची तिथे हानी होणार नाही याची आपण काळजी घेतोय आणि प्रत्येक पाऊल ठेवताना विचार करून पाऊल ठेवतोय. पण आपण नक्कीच असा कुठलाही प्रयत्न नक्कीच करू नका. पण आपल्याला दाखवण्याचा आपण पूर्णच प्रयत्न करूया की आपल्याला घरी बसूनही ही नॅचरल गुफा बघण्याचा आनंद घेता येईल. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत राहा आणि मी तुम्हाला दाखवतोय की काय पद्धतीने आपली सातपुड्यातील जंगलाचं सौंदर्य आहे. तर आपण बघूया गुफेकडे जाण्याचा रस्ता आणि नंतर गुफेकडे पोहोचून आपण ब्लॉग पुन्हा सुरू करूया. आपण बघू शकाल हे सिक्रेट लोकेशन आहे. तर आपण जातोय आता सरळ तिकडेच. माझ्यासोबत माझे मित्र सुद्धा या प्रवासामध्ये माझ्या सोबत आहेत की त्यांना या गुफेचा अनुभव घ्यायचा. आयुष्यात पहिल्यांदा ते सुद्धा गुफा बघणार आहेत की एक नॅचरल गुफा कशा पद्धतीची असते, एका जंगलामध्ये प्राण्यांचा अधिवास कशा प्रकारे असतो. आता आपण जंगलाच्या आत एंटर होतोय. प्रवीण दादा, विशाल दादा, बघा जसं एंटर झाल्याबरोबर तुम्हाला व्ह्यूज लक्षातच असेल की आजूबाजूला झाडांची सुरुवात झालेली आहे. पाण्याचा आवाज येतोय. दाट जंगल आहे एकदम. आनंद घेत राहा या जंगलाचा. आपण नक्कीच गुफेकडे जातोय तर आपल्याला रस्त्यामध्ये नदी दिसतील. फार एक सुंदर छान लोकेशन आहे. या लोकेशनला मी अगोदर व्हिजिट केलेली आहे आणि म्हणूनच आपण इथे पुन्हा जातोय. तुम्हारा जूता अलग है भाई. इसीलिए अपन ऐसे जूते पहन कर आए कि जो पानी में भी चले और जमीन पे भी चले.
जळगाव जामोद तालुक्यातील आणि बाहेरचे भरपूर व्यक्ती हा व्हिडिओ बघणार आहेत मला माहिती आहे. आणि आपल्याला व्हिडिओमध्ये प्रवीण दादा, विशाल दादा दिसतील तर कोणत्याही प्रकारचा त्यांच्याशी संपर्क करू नये की ते आम्हाला ते लोकेशन सांगा, ते कुठे आहे, काय आहे. कारण की त्या दोघांनी MOU साईन केलेला आहे की तेही दोघं या लोकेशनला सिक्रेट ठेवतील आणि कोणालाही हे लोकेशन सांगणार नाही. आणि हे तुमच्या सेफ्टीसाठी आहे, म्हणून त्यांना प्रेशराईज करू नका, त्यांना कोणत्याही प्रकारची पार्टी देऊ नका, कोणत्याही प्रकारचं लालूच देऊ नका की बा आम्हाला तुम्ही लोकेशन सांगा कुठे आहे ते, आम्हाला तिथे जायचं आहे. विशाल दादाच्या स्माइलवरून लक्षात येते की त्यांना नक्कीच विचारण्यात येईल. मागच्या व्हिडिओ बद्दल कोणी तुम्हाला विचारलं होतं का काही? नाही अजून तरी विचारलं तर सांगणार नाही. हा बघा, त्यांनी सांगितलं की ते सांगणार नाही, म्हणून आपण याचा प्रयत्न करू नका त्यांना विचारण्याचा. पण आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून ही शेकडो वर्ष जुनी गुफा दाखवतोय. आणि तुम्ही नक्कीच एकदा गुगल करा की एका दगडाला बनायला किती वर्ष लागतात आणि एका दगडाच्या आत एका गुफेला बनायला किती वर्ष लागतात. आणि व्हिडिओ बघत राहा. फार वॉक आहे, किती किलोमीटर आत जावं लागेल ते सांगता येणार नाही. इधर इधर का जबरदस्त पाण्याचा आवाज येऊन राहिला. घनदाट जंगल एकदम. या नदीला क्रॉस करून आम्हाला जावं लागत आहे. सातपुडा जंगलाची अजून एक फार विशेषता अशी आहे की इथे भरपूर प्रकारचे आयुर्वेदिक प्लांट्स आहेत. ज्यांना आयुर्वेदाबद्दल माहिती आहे, ज्यांना वनस्पतीबद्दल माहिती आहे, त्यांच्यासाठी एका प्रकारचा इथे खजिनाच म्हटलं जाईल. सातपुडा जंगलामध्ये इतके आयुर्वेदिक प्लांट आहेत की त्याची आतापर्यंत नोंद, एक्झॅक्ट नोंद कुठेच नाही आहे. म्हणजे इतक्या भरपूर प्रमाणावर या जंगलामध्ये सर्व गोष्टी उपलब्ध आहेत. आणि असं म्हटलं जातं की जर आपण जंगलामध्ये जर एका प्रकारे ट्रॅक करतो आहे तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची व्यायाम करण्याची गरज नाही. कारण की तुम्ही इतके स्टेप इथे चालता, वर खाली तुमचे पाय होतात इथे, तर त्यांनी जी ब्रीदिंग एक्सरसाइज होते एका प्रकारे लंग्सला, तर ते फार उपयुक्त असते आपल्या शरीर रचनेसाठी. आणि ऑक्सिजन 100% प्युअर ऑक्सिजन इथे आल्यानंतर एका वेगळ्याच प्रकारचा एनर्जीचा आपला अनुभव होतो, जो शक्यतोवर आपल्याला रेग्युलर आपल्या सिटी लाईफमध्ये नाही होत. भरपूर चालल्यानंतर आपल्याला एकदम सपाट इथे मैदान दिसलंय. इथे बसून आपण काही फोटोज काढूया, थोड्या वेळ बसू आपण. वा, पाण्याचा आवाज आपण बघता येईल आपल्याला. प्रवीण दादा, विशाल दादा, शेवाळ भरपूर आहे बरं इथे, पाहाल. आम्ही भरपूर वेळचं चालत आहे आणि लवकरच आपण त्या गुफेकडे जाणार आहे. थोडा वेळ इथे विश्रांती घेऊया.
व्हिडिओ बघत राहा. चला चला पुढे जाऊया आता. हा ते एक आहे म्हणून इथे माहिती आहे का, पाणी पिताना या सांडव्याच्या बाजूला असा गड्डा असतो, त्याच्यात पाणी थांबलेलं असतं, वाहतं पाणी, ते चांगलं असतं पिण्यासाठी. आपण एकदम जवळ आलेलो आहे गुफेचे. रोहित भाऊ आता थोडं शांत. हा आपण एकदम अतिशय जवळ आलेलो आहे गुफेचे, म्हणून आपण अगोदर दुरूनच बघूया की तिथे काही आहे का किंवा नाही आहे का, आणि मग आपण जवळ जाण्याचा प्रयत्न करूया. तुम्हाला पुढचा व्ह्यू दाखवतो जाताना थोडासा. या लोकेशनला आपल्याला प्राणी तर बघायला मिळणार नाही लवकर, पण तुम्हाला खेकडा दाखवण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न नाही आम्ही तुम्हाला खेकडा नक्कीच दाखवू. तर इथे आपल्याला बघता येईल की एक छानसा खेकडा आहे. वा, लागून राहिलाय तो विशाल फोनच्या म्हणण्याप्रमाणे. वा वा, सुपर्ब. चला बघा, जंगलामध्ये आल्यानंतर बघा किती छान व्ह्यू मधून आपल्याला जाता येतं. इकडूनच जायचं प्रवीण भाऊ. एकदम शांतपणे आपण जातोय हळूहळू पुढे.
या झाडांच्या पलीकडेच ती गुफा आहे. बघा, मी तुम्हाला इथून थोडंसं झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तिथे आपण जवळ तर नक्कीच जाणार आहे, पण जवळ जाणे इतकं सोपी नसल्यामुळे थोडंसं बघा, एकदम धबधबा. आणि हा जो तुम्हाला काळोख दिसतोय ती आहे गुफा. आणि ती गुफा आतमध्ये सुमारे 20 ते 25 फूट आतमध्ये रुंदीची गुफा आहे. एकदम नॅचरल आहे. या गुफेचे 2 पार्ट आहे. आपण ज्या गुफेला आता बघायला जातोय, या गुफेचे 2 पार्ट आहेत. जसं एखाद्या मूवीचे 2 पार्ट असतात, भाग 1 भाग 2, तसंच या गुफेचेही भाग 1 आणि भाग 2 आहेत. तर आपण ज्या सध्या गुफेला व्हिजिट करतोय ही गुफा आहे भाग 1, भाग पहिला. आणि पार्ट 2 गुफा जी आहे त्याचं लोकेशन इथूनच आहे, पण तिथे आपण सध्या जाणार नाही आहे, कारण की तो अजूनही डेन्स फॉरेस्टमध्ये येतो. आणि माझ्यासोबत माझे मित्रही असल्यामुळे आपण तिथे आज जाणार नाही आहे. आपल्याला नक्कीच पुढच्या एखाद्या ब्लॉगमध्ये मी जेव्हा ट्रॅकिंगसाठी निघेल तर मी नक्कीच प्रयत्न करेल की आपल्याला ती सुद्धा गुफा मी दाखवेल. त्या गुफेचं विशिष्ट असं की तिथे 3 गुफा आहेत एकाच बाजूला. म्हणजे जसं आपल्या घराला 3 दार असतात त्या पद्धतीने 3 वेगवेगळ्या गुफेला 3 वेगवेगळे दार आहे. आणि ते 2-2 फुटाच्या अंतरावर. म्हणजे एक एंट्रन्स इथे आहे, एक एंट्रन्स मधातून आहे आणि तिसरं एंट्रन्स अजून त्याच्याच बाजूने आहे. आणि ती पण गुफा बघायला फार सुंदर आहे, पण त्याचं अंतर इथून अजून जास्त असल्यामुळे आज आपण तिथे जाणार नाही. आता थोडासा आपण इथेच वेळ घेतोय याच्यासाठी की जर तिथे काही असेल तर मग आपल्याला इथूनच परत जाता येईल. जवळ जाणं इतक्या लवकर शक्य नाही आहे, पण तिथे गेल्यानंतर आपण नक्कीच बघू. आतापर्यंत आम्हाला इथे थांबून 5-10 मिनिटं झालेत. आतापर्यंत आम्हाला काही दिसलेलं नाही आहे आणि कुठल्या प्रकारचा आवाजही नाही आहे. तर जाऊया हळूहळू आपण पुढे. बघा, आपल्याला ती गुफा दिसत असेल समोर. त्याचं एंट्रन्सच लहान आहे, पण आतमध्ये ती गुफा फार मोठी आहे. आपण बस पोचतोच आहे त्या गुफेजवळ. आजूबाजूलाही पाहत चलावे.
मस्तपैकी वॉटरफॉल, धबधबा आणि त्याच्याच बाजूला गुफा. आणि मागच्या वेळेस जेव्हा मी इथे आलो होतो तेव्हा इथे पाण्याचा फ्लो फार जास्त होता. म्हणजे त्या गुफेच्या वरून पाणी पडत होतं. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा की त्या गुफेच्या दाराच्या वरून पाणी पडतंय आणि आपण त्या पाणीला क्रॉस करून आत गुफेमध्ये जात आहे. अशोका मूवीमध्ये जसा सीन होता त्याच पद्धतीने एंट्रन्स आहे त्याचं. पण आता सध्या पाण्याचा फ्लो कमी झाल्यामुळे आपल्याला डायरेक्ट त्याचं दारच दिसतंय. अतिशय सुंदर लोकेशन, अप्रतिम. भरपूर मोठा ट्रॅक होता हा. भरपूर चालल्यानंतर आपण इथे पोचलोय. सुमारे किलोमीटरमध्ये सांगायचं असेल तर 4, 5, 6 किलोमीटर झालेले आहेत. आणि अंतर फार दूर असल्यामुळे थोडा वेळ लागतोय. बघा, आता आपण गुफेच्या आत एंटर होतोय. हा तो क्षण आलेला आहे गुफेमध्ये जाण्याचा. आपण बघू शकतो. ही गुफा अजून आतमध्ये भरपूर आत आहे. तिथे गेल्यानंतर अजून आतमध्ये अजून गुफा आहे. आपल्याला तिथे जाता येणार नाही कारण की तिथे जर कोणाची विश्रांती सुरू असेल तर त्याला डिस्टर्ब करणे योग्य नाही. फार फार शेकडो वर्षांपासून ही गुफा इथे असेल, या ठिकाणी असेल. बाहेर थंड वातावरण जरी असलं तरी या गुफेच्या आत आपल्याला फार गरम वाटतं. म्हणजे याचाच अर्थ प्राण्यांना सुद्धा इथे फार चांगलं वाटत असेल. पाऊस, थंडी, अप्रतिम. तिकडे अजून ही गुफा आतमध्ये भरपूर आहे पण तिकडे जाताच येणार नाही आपल्याला. म्हणजे कठीण आहे जाणं. परत यावं लागेल आपल्याला. कसं वाटलं आपल्याला बघून हा दृश्य? मला नक्कीच खात्री आहे की आपल्याला हा दृश्य बघून फार चांगलं वाटलं असेल. कारण की आपण सिरियलमध्ये, मूवीजमध्ये, भरपूर कार्टून सिरियलमध्ये गुफा बघितलेल्या असतील. पण समोरून एकदम नॅचरल केव, एकदम नॅचरल गुफा बघण्याचा आनंदच हे वेगळा आहे. पण नक्कीच मी हे सांगू इच्छितो आपल्याला की आपण कोणी इथे येण्याचा जास्त प्रयत्न करू नका. आणि आम्ही जर इथे आलो आहे तर सर्व सेफ्टी प्रिकॉशनला लक्षात ठेवून इथे आलेलो आहे. अशा वेळेवर इथे आलेलो आहे की त्या वेळेवर इथे कोणतेही प्राणी इथे नसतील.
सातपुड्यामध्ये या जवळच्या रेंजमध्ये आपल्याला वाईल्ड डॉग, रानटी, अस्वल अस्वल भरपूर आहेत. त्याच्यानंतर जंगली सुवर आणि इतर देखील भरपूर प्राण्यांचा अधिवास या सातपुडा रेंजमध्ये आहे. म्हणून काळजीपूर्वक इथे फिरताना काळजीपूर्वक या एरियामध्ये तर येऊच नका. पण आपल्याला जळगाव जामोदजवळ आपल्याला फार सुंदर सुंदर लोकेशन आहेत की जिथे आपण आपल्या फॅमिलीला घेऊन रस्त्याने आपण बघू शकतो, आपण जंगलाचा आनंद घेऊ शकतो. आणि आपण पुढच्या ब्लॉगमध्ये अजून प्रयत्न करूया की या गोष्टीचा आपल्याला पाठ दिसेल. हे जे दृश्य आहे हे काहीतरी वेगळंच आहे. एका साईडला गुफा आणि एका साईडला धबधबा, आणि अशा प्रकारचं नैसर्गिक सौंदर्य बघणे फार वेगळाच अनुभव देतो. तर डिस्कवरी, नॅशनल जिओग्राफीमध्ये तुम्ही आजपर्यंत भरपूर धबधबे बघितले असतील, भरपूर गुफा बघितले असतील, पण एखादी आपल्या भागातील गुफा बघण्यात हाही कुठेतरी फार वेगळा अनुभव देऊन जातो की आपल्या भागेमध्ये, आपला जो भाग आहे सातपुड्याचा, याच्यामध्ये पण कोणत्या गोष्टीची कमतरता नाही आहे. अशा भरपूर गुफा आहेत, भरपूर लोकेशन आहेत. मला सुद्धा वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करायला आवडते, जंगलांमध्ये ट्रॅकिंग करायला आवडते, आणि त्यामुळेच मला हे सर्व लोकेशन माहिती आहेत. तर मित्रांनो, आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. हा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला याच्यासाठी आपला फार फार आभारी आहे. आणि व्हिडिओला बघत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा जर आपल्याला नक्कीच हे व्हिडिओ आवडत असतील तर. कारण की आपण केलेल्या सबस्क्राईबचाच फिगर आम्हाला प्रोत्साहन देतो की आम्ही अजून व्हिडिओ बनवत राहू. मी नक्कीच प्रयत्न करेल की पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला या सातपुड्यातील अशा काही जागा दाखवेल की त्या जागा आपल्याला नक्कीच लवकर जाऊन बघता येणार नाही. तर काळजी घ्या, आपल्यांची काळजी घ्या, आपल्यांना वेळ द्या, निसर्गासोबत थोडासा वेळ स्पेंड करा, आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा जर आपल्याला काही अजून लोकेशन बघायचे असतील तर, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू.
फक्त आणि फक्त पाण्याचा आवाज आणि एक शांत वातावरण.